काय सांगताय? डायबिटीस आहे म्हणून फळं खाणं बंद केलंय? मुळीच गरज नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर ओंकार, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटोलॉजिस्ट, पिंपरी चिंचवड, पुणे. आजच्या या डायबोमंत्राच्या भागात आपण जाणून घेऊया मधुमेह रुग्ण कोणत्या प्रकारची फळे खाऊ शकतात या संदर्भातली माहिती. चला. तर आता आपण जाणून घेऊया आपण कुठली फळे खाऊ शकतो. तर ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो अशी सर्व फळे आपण मधुमेहामध्ये सेवन करू शकतो. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आपण खाल्लेल्या फळांची आपल्या रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता. तर जेवढा ग्लायसेमिक इंडेक्स कमी तेवढे ते फळ आपल्याला खाण्यासाठी योग्य. तर मधुमेहामध्ये सफरचंद, पेरू, संत्री, मोसंबी, जांभूळ, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि नाशपती म्हणजेच पेर, किवी, ड्रॅगन फ्रूट असे फळे आपण सेवन करू शकतो. सफरचंद, पेर हे हाय फायबर फळे आहेत. तसेच सफरचंद, पेरू, पेर, नाशपती म्हणजेच किवी ही हाय फायबर फळे आहेत. यांचा पचन संस्थेसाठी आपल्याला एक ॲडिटिव्ह उपयोग होऊ शकतो. तसेच संत्री, मोसंबी ही सिट्रस फ्रूट्स आहेत. याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण आहे जे आपले प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, इम्युनिटीसाठी हेल्प होते. जांभळामध्ये जॅम्बोलिन नावाचा घटक असतो जो आपली रक्तातील शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला हेल्पफुल असतो. स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला हेल्दी राहण्यासाठी उपयोगी पडतात. तसेच काही फळे जशी पपई झाली, टरबूज झालं, कलिंगड झालं, ही फळे मध्यम ते कमी सेवन केली पाहिजेत. कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे या फळांचे अति सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्तातील जी शर्करेचे प्रमाण आहे ती वाढू शकते. तसेच अंजीर हे फ्रेश खाल्ले 1-2 अंजीर आपण डायबिटीसमध्ये सेवन करू शकतो. परंतु सुकवलेले अंजीर यामध्ये पाण्याचा जो घटक आहे तो कमी झाल्यामुळे जे साखरेचे प्रमाण आहे ते कॉन्सन्ट्रेटेड असतं. त्यामुळे आपण सुकलेले अंजीर खाणे टाळावे. काही फळे ज्यांचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो जसे मँगो म्हणजे आंबा, चिक्कू, सीताफळ, केळी ही फळे यांचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण पटकन वाढवतात. त्यामुळे ह्या फळांचे सेवन न केलेले बरे. तर आपण आता पाहिलं की कुठले फळे चालतात, कुठले फळे चालत नाही. परंतु चालणारी फळे आता किती प्रमाणात खावी? तर एखादं फळ मध्यम स्वरूपाचं ते म्हणजे किंवा 100 ते 150 ग्रॅम वजनाचं फळ आपण एका दिवसात सेवन करू शकतो. लक्षात ठेवा, फळे हे सप्लिमेंट आहे ना की रिप्लेसमेंट ऑफ द डाएट आहे. म्हणून आपण फळांचा वापर ठराविक प्रमाणात केला पाहिजे. तसेच फळांचा ज्यूस न पिता फळांचे फायबर्स त्यांचा वापर करून घेण्यासाठी फळ हे सालासकट खाल्लं पाहिजे. तर आजच्या या सर्व फळांविषयीच्या माहितीनंतर तुम्हाला जर काही शंका शिल्लक राहिल्या असतील तर तुम्ही आपल्या डायबोमंत्राच्या पेजवर या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. मी त्यांचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तसेच येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये जर तुम्हाला काही नवीन टॉपिक सुचवायचे असतील, काही नवीन टॉपिक्सबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कळवा आणि डायबोमंत्राला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.